Hello students, myself Mohan Ugle and welcome to Adarsh Vidyalay Nipana Standard 7th Subject English. Students, today we are going to learn our next activity, third game, who score the most. की विद्यार्थ्यांनो आज आपल्याला एक नवीन ॲक्टिव्हिटी शिकायची आहे. याआधीसुद्धा आपण दोन अगदी साध्या, सहज आणि सोप्या अशा ॲक्टिव्हिटी अभ्यासल्या आणि आजसुद्धा आपल्याला एक अशीच सोपी आणि साधी अशी ॲक्टिव्हिटी शिकायची आहे. यासाठी सुद्धा तुम्ही आपल्या पालकांच्या मदतीनं किंवा आपले जे भाऊ बहीण आहेत यांच्या मदतीनं ही ॲक्टिव्हिटी तुम्ही सोडवू शकता. आणि त्याचबरोबर या माध्यमातून तुमची जी पूर्वज्ञान जागृती आहे की मागच्या वर्षी जे काही आपण शिकलो तो आपला अभ्यास कितपत आलेला आहे किंवा आपल्याला किती आठवते याचा आकलन आपल्या स्वतःलाच होणार आहे. चला तर मग आज आपण शिकूया हुज स्कोर्स द मोस्ट. Fill the above table within 2 minutes using word of at least 3 letters each. Words ending with plurals s, /es, ing, ed, en are not allowed using the following chart to calculate the score. की आपल्याला आता या ठिकाणी हा एक टेबल देण्यात आलेला आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक टेबल देण्यात आलेला आहे आणि या टेबलमध्ये आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे जवळपास याच्यामध्ये पहा की 25 आपल्याला इथं रकाने देण्यात आलेले आहेत. म्हणजे जवळपास 25 शब्द आपल्याला लिहायचे. पण त्याच्या काही अटी आहे. त्या अटी काय आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. पहिली अट अशी आहे की यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल्स म्हणजे एकवचन आणि अनेकवचन हे तुम्हाला जे माहिती आहे ते यातलं जे अनेकवचन असते म्हणजे जे प्लुरल्स असतात ज्याला ईएस, आयईएस अशा प्रकारचा यस अशा प्रकारचा प्रत्यय लागलेला असतो असे शब्द आपल्याला या रकान्यांमध्ये लिहायचे नाही. त्याचबरोबर दुसरी अट अशी आहे की ING हे प्रत्यय लागलेले शब्दसुद्धा आपल्याला यामध्ये लिहायचे नाही. कारण आपल्याला काय सांगितलेलं आहे ॲक्टिव्हिटीमध्ये यस, ईएस, ING, ED, EN आर नॉट अलाउड. त्याचबरोबर ED म्हणजे पास्ट टेन्स, EN टेकन, वेकन अशा प्रकारचे शब्दसुद्धा यामध्ये अलाव नाही. पास्ट ज्याला आपण ED लावतो अशा प्रकारचे सुद्धा शब्द यात अलाउड नाही. सिम्पल वर्ड जे अनेक वचन नसतील म्हणजे ज्यामध्ये IES, ES, यस अशा प्रकारचे प्रत्यय लागलेले नसतील, ING अशा प्रकारचे प्रत्यय लागलेले नसतील. त्याचबरोबर याला EN प्रत्ययसुद्धा लागलेले नसेल असे साधे शब्द आणि हे शब्द पाहिजे किमान 3 अक्षरी असे हे शब्द पाहिजे. म्हणजे 3 अक्षराच्या वर किंवा 3 अक्षरापेक्षा जास्त शब्द आपल्याला चालतात. तर हे तुम्हाला करायचं आहे सर्व 2 मिनिटामध्ये. यासाठी तुम्हाला 2 मिनिटं दिलेली आहेत आणि 2 मिनिटामध्ये हे तुम्हाला सोडवायचं आहे. पण विद्यार्थ्यांनो आता तुम्ही ही ॲक्टिव्हिटी कशी सोडवाल? एक तुम्ही किंवा तुमचा भाऊ किंवा तुम्ही स्वतः एकटे असले तरी अशा प्रकारचे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसून राहिले हे 25 असे जे रकाने आहेत हे तुम्ही तुमच्या वहीवरती व्यवस्थित पेन आणि स्केलच्या सहाय्यानं आधी आखून घ्यायचे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर यामध्ये 2 मिनिटामध्ये आपल्याला जे आठवतील असे शब्द स्पेलिंग सहित म्हणजे स्पेलिंगही म्हणायचं आहे आणि ते शब्दही लिहायचे आहेत न पाहता. आणि मग तुम्ही किंवा तुमचा भाऊ असेल किंवा तुम्हाला स्वतःला एखाद्या स्पेलिंगबद्दल जर काही शंका असेल तर काय करायचं की आता मोबाईलमध्ये सुद्धा डिक्शनरी असतात. त्या डिक्शनरीचा तुम्ही वापर करा किंवा तुमच्या स्वतःजवळ जर डिक्शनरी असेल तर त्यातून सुद्धा तुम्ही ते स्पेलिंग जे आहे ते तपासून पाहू शकता. चला तर मग आता ही ॲक्टिव्हिटी आपण सोडवूया. ॲक्टिव्हिटी गेम 3 हू स्कोर द मोस्ट. WOOD वूड
DOG dog, LETTER letter, BANANA banana, ROSE rose, MANGO mango, RICE rice, BUTTERFLY butterfly, RANBOW rainbow, RAN rain, ORANGE orange, APPLE apple, AIRPLANE aeroplane, CAR car, BIKE bike, TIGER tiger, TRAIN train, MAN man, WOMEN women, GIRL girl, BOY boy, STUDENT student, TEACHER teacher, GAME game, SUN सन. तर तुम्ही आता ज्या प्रकारे आपण या टेबलमध्ये शब्द लिहिले आहेत अशाच प्रकारे स्केल आणि त्याचबरोबर पेन याच्या सहाय्याने व्यवस्थित तुमच्या इंग्रजीच्या वहीवरती असा टेबल ड्रॉ करायचा म्हणजेच काढायचा आणि काढल्यानंतर काय करायचं तर त्यामध्ये हे 25 शब्द 2 मिनिटांमध्ये तुम्हाला लिहायचे आहेत आणि त्याला अट काय आहे एक म्हणजे ते प्लुरल नसेल म्हणजे अनेक वचन नसेल ईएस किंवा एस ते लागला नसेल दुसरी अट काय त्यामध्ये तर ING प्रत्यय लागलेला नसेल जसं ड्रॉइंग प्लेइंग अशा प्रकारचे आणि तिसरं EN प्रत्यय लागलेला नसेल अशा ह्या 3 अटी यासाठी दिलेल्या आहे EN म्हणजे कसं टेकन वेकन या प्रकारे EN प्रत्यय लागलेले शब्द आपल्याला नकोत 3 पेक्षा जास्त अक्षर असणारे शब्द आपल्याला वापरायचे आहेत आणि त्यापासून जे आपल्याला आठवतात पाहून लिहायचे नाही जेवढे शब्द तुम्हाला आठवतात तेवढे शब्द तुम्ही या टेबलमध्ये आठवून स्वतःच्या मनानं स्पेलिंग लिहायचे कारण पुढेच आपल्याला याचा स्कोर सुद्धा चेक करता येतो आता स्कोर कसा आपल्याला चेक करायचा तर इथं आपल्याला एक टेबल दिलेला आहे की जर तुम्ही 2 मिनिटांमध्ये ही पूर्णपणे ॲक्टिव्हिटी अगदी व्यवस्थितरित्या सोडवली तर त्यासाठी तुम्हाला जे आहे ते 5 मार्क्स एक्स्ट्रा भेटतील पण मग आता तुम्ही टेबल तपासायचा की जसं तुम्हाला आता इथं दिलेलं आहे नंबर ऑफ लेटर्स इन वर्ड पहिला कॉलम पहा नंबर ऑफ लेटर्स इन द वर्ड आणि त्याच्याच खाली आहे मार्क्स यू गेट फॉर वन सच वर्ड की प्रत्येक शब्दासाठी 1 मार्क द्यायचा आहे त्यानंतर नंबर ऑफ वर्ड्स यू राईट आणि तुम्ही किती 3 अक्षरी शब्द लिहिले किंवा 4 अक्षरी शब्द लिहिले किंवा 5 अक्षरी शब्द लिहिले आणि त्याचा स्कोर म्हणजे खाली त्याला 1 गुण आपल्याला जो की होईल त्याच्यापासून जसं जर तुम्ही आता 3 अक्षरी शब्द लिहिले 3 या ठिकाणी तुम्हाला नंबर ऑफ यू आर राईट असं दिलेलं आहे की तुम्ही नेमकं किती शब्द लिहिले तर 3 लिहिले मग 3 याला किती गुण द्यायचे आहेत तर 3 याला 3 गुण द्यायचे आहे खाली तुमचा स्कोर किती येईल 3 4 अक्षरीचे समजा एक तुम्ही शब्द लिहिला मग 4 अक्षरीचा एक शब्द लिहिला तर त्यासाठी तुम्हाला किती गुण द्यायचे आहेत तर 1 त्यानंतर त्याचा स्कोर 1 तुम्ही 5 अक्षरी जे शब्द आहेत ते किती सोडवले 5 अक्षरी शब्द जर तुम्ही समजा 3 सोडवले तर त्यासाठी तुम्हाला 2 गुण घ्यायचे आहेत म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हे ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे आणि यावरून तुम्ही तुमचं जे मूल्यमापन आहे ॲनालिसिस आहे हे सुद्धा याच्या माध्यमातून करू शकता काहीच नाही करायचं सहज आपण काय करायचं आहे फक्त तर एक जो टेबल आहे या ठिकाणी तुम्हाला आधी मी दाखवला की अशा प्रकारे हा टेबल तुम्ही ड्रॉ करायचा आणि स्वतःच्या जे तुम्हाला आठवतात असे स्वतःच्या मनाने
शब्द यामध्ये आपल्याला मांडायचे आहेत, जे मी तुम्हाला आधी सोडवून दाखवले. असे सोपे सोपे शब्द जे आहेत की जे तुम्हाला आठवतात हे यामध्ये तुम्ही सोडवायचे आणि अशा माध्यमातून ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची. आणि यामध्ये तुम्हाला गंमतसुद्धा येईल या खेळामध्ये. आणि आणखी एक पुढे छोटीशी आपल्याला या ठिकाणी ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे की आता जे शब्द तुम्ही सोडवले, फ्रॉम पेयर्स एक्सचेंज युअर नोटबुक अँड क्रॉस चेक युअर स्कोर, की हे ॲक्टिव्हिटी जी सोडवली हे तुम्ही तुमचे स्कोर चेक करू शकता. तर यामध्ये तुम्ही स्कोरचा टेबल तुमच्या वहीवर आखायचा नाही. तुमच्या वहीवर स्कोरचा टेबल तुम्ही आखला नाही तरी चालेल, फक्त तुम्ही तो एक पहिला टेबल जो आहे तो आखायचा, कारण तुम्ही आता एकटेच राहणार आहे सोडवायला. आपण सध्या वर्गात नाही किंवा शाळेत नाही किंवा तुमचा विद्यार्थी मित्र तुमच्यासोबत नसणार आहे, म्हणून तुम्ही फक्त तो टेबल जो आहे तो पहिलाच टेबल जो आहे तो ड्रॉ करायचा. त्यामध्ये जे जे शब्द तुम्हाला 25 आठवतील, ज्याला ING प्रत्यय नसेल, ES प्रत्यय नसेल आणि EN प्रत्यय नसेल असे सोडवायचे. आणि अशा माध्यमातून ही ॲक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करायची. मग आता दुसरं पहा, इन केस ऑफ आर्ग्युमेंट्स अबाउट करेक्ट स्पेलिंग गेट द चिल्ड्रेन टू रेफर टू अ गुड डिक्शनरी, की जर तुम्हाला खरोखर एखाद्या स्पेलिंगविषयी शंका असेल, तुम्हाला सांगितलं आता की मोबाईलवरच डिक्शनरी असते, त्यावर तो शब्द टाकून तुम्ही चेक करू शकता किंवा डिक्शनरीतसुद्धा पाहू शकता. आणखी आपल्याला एक छोटीशी ॲक्टिव्हिटी याच ॲक्टिव्हिटीमध्ये पाहायची आहे, ती म्हणजे वर्ड आर्ट. जे आपण मार्केटमध्ये जातो त्या ठिकाणी वेगवेगळी दुकानं पाहतो, त्या दुकानांवरती पहा दुकानाचे नाव लिहिलेले असते. आणि दुकानाचे नाव कसे लिहिलेले असते, वेगवेगळ्या अक्षरांमध्ये, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, वेगवेगळ्या रंगामध्ये. तर यालाच काय म्हणतात, वर्ड आर्ट म्हणतात. म्हणजे शब्द लिहिणं, शब्द मांडणं ही सुद्धा एक कला या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तर मग काय करायचं आहे आपण, प्रिपेअर अट्रॅक्टिव्ह इंग्लिश लेबल फॉर युअर नोटबुक. यू मेक नोटमार्क फॉर युअर टेक्स्टबुक by writing the letters in your name, the title of notebook, one below the other. आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे की आपल्या नोटबुकसाठी आपल्याला एक वर्ड आर्ट तयार करायचं आहे, की जसं तुमचं नाव, विषयाचं नाव हे तुम्ही लिहायचं, पण त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन वापरायचे आहे. जसं पहा इथं खाली दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, ट्राय टू यूज डेकोरेटिव्ह शेप्स फॉर द लेटर्स, की या प्रत्येक शब्दासाठी वेगवेगळ्या प्रकारे हा शब्द जे आहेत ते वेगवेगळ्या फॉन्टमध्ये तुम्हाला लिहिलेले दिसून येतात. त्या अक्षरांचा, शब्दांचा आकार तुम्हाला वेगवेगळा दिसून येतो. तुम्हाला काही मी यासाठी एक टेबलसुद्धा दाखवतो की तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे डिझाईन वापरून तुम्ही काय करायचं, आपल्या इंग्रजीच्या वहीवरती तुमचा वरचा टेबल लिहिणं झाला, ती ॲक्टिव्हिटी पूर्ण लिहिणं झाली की खाली काय लिहायचं, फक्त हे ॲक्टिव्हिटी वर्ड आर्ट असं हेडिंग टाकायचं. काय हेडिंग टाकायचं, ॲक्टिव्हिटी वर्ड आर्ट. आणि त्यानंतर एक मिनिट मी तुम्हाला दाखवून देतो. हे पहा की हे जे हेडिंग आहे ॲक्टिव्हिटी वर्ड आर्ट, हे हेडिंग तुम्ही टाकायचं. आणि हे टाकणं झाल्यानंतर काय करायचं, तर हे टाकणं झाल्यानंतर तुम्हाला जसे आकर्षकरित्या वेगवेगळ्या प्रकारे हे अक्षर ड्रॉ करायचे आहेत, वेगवेगळे आकार, वेगवेगळे डिझाईन्स घेऊन तुमचं नाव, तुमचं पूर्ण नाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव आणि तुमचा क्लास, त्यानंतर तुमचा विषय आणि तुमच्या शाळेचं नाव, हे व्यवस्थितरित्या वेगवेगळ्या अक्षरं जी आहेत त्या अक्षरं जी आहेत ते वापरायची आहेत. जसं आता तुम्हाला पुन्हा मी दाखवतो की या ठिकाणी तुम्हाला दिसून येऊन राहिलं की हे वेगवेगळे लिहिलेले आहेत. सर्व अक्षरे यात पहा वापरलेले वेगवेगळे आहेत. तर अक्षराची डिझाईन जी आहे ही आपण वेगवेगळी वापरून आपलं स्वतःचं नाव पूर्ण, त्यानंतर आपला क्लास, त्यानंतर आपला जो विषय आहे तो, आणि त्याचबरोबर आणखी तुम्हाला काय लिहायचं आहे, आपल्या शाळेचं नाव. आणि हे लिहिताना काय करायचं, तर अशा प्रकारे वेगवेगळे जे डिझाईन्स आहेत हे वेगवेगळे डिझाईन्स आपल्याला यामध्ये दाखवायचे आहे. की या ठिकाणी पुस्तकात सुद्धा तुम्हाला हे उदाहरण दिलेलं आहे की उदाहरण तुम्हाला दाखवतो मी. या अशा प्रकारे ट्राय टू यूज डेकोरेटिव्ह शेप्स. पहा प्रत्येक
या ठिकाणी अक्षर जे आहे, या शब्दाचं अक्षर वेगळं आहे, या शब्दाचे अक्षर वेगळे आहेत, म्हणजे फॉन्ट या शब्दाचे अक्षर आकार जो आहे तो वेगळा, अशी डिझाईन वापरून तुम्ही हे तयार करायचे आहेत. त्याचबरोबर आता हा टेबल जो आहे, या टेबलमध्ये तुम्ही कसं करायचं हे सांगितलं मी तुम्हाला, की समजा तुम्ही 3 अक्षरी शब्द लिहिला तर याला एकही गुण नाही. म्हणजे तुम्ही समजा 3 अक्षरी शब्द लिहिले 2, मग याला गुण किती आहे तर 0. हां, त्यानंतर जर समजा तुम्ही 4 अक्षरी शब्द लिहिले 2, त्याला गुण किती आहेत, 1 आणि 1 2, याला गुण आपल्याला इथं 0 दिसून येतो. त्यानंतर 5 अक्षरी शब्द लिहिले तुम्ही 1, त्याला गुण 2. त्यानंतर 6 अक्षरी शब्द लिहिले 2, याला गुण 6. तर अशा प्रकारे तुम्ही या स्कोर बोर्डचा जो आहे तो वापर करू शकता, की आपल्याला जे स्कोर आहेत ते स्कोर या माध्यमातून तुम्ही करू शकता. पण याचा तुम्ही सोडवलं नाही तरी चालेल, हा बोर्ड तयार केला नाही तरी चालेल, पण तुम्ही जो आपण आधी बोर्ड पाहिला, हा अशा प्रकारे पूर्णपणे एक ब्लँक आधी चार्ट ड्रॉ करायचा आणि मग त्यावरती तुम्हाला जे शब्द येतात हे सर्व शब्द व्यवस्थित चांगल्या सुवाच्य अक्षरामध्ये लिहायचे आणि ते व्यवस्थितरित्या टाकायचे आहेत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. त्या पेजचा फोटो काढायचा आणि आपल्या ग्रुपवरती टाकून द्यायचा, म्हणजे मी तो पाहू शकतो, तो चेक करू शकतो. आणि त्यानंतर आणखी एक छोटी ॲक्टिव्हिटी आहे, ती म्हणजे ही वर्ड आर्ट. म्हणजे आपण जे शब्द लिहिलेले आहेत त्या शब्दांचा फॉन्ट, अक्षरे जी आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक डेकोरेटिव्ह अशा प्रकारची काढून तुमचं नाव, शाळेचं नाव, इयत्ता हे सर्व व्यवस्थित मांडायचं आहे. तर अशा प्रकारची ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करा. खरोखरच चांगली ॲक्टिव्हिटी आहे आणि शब्द लिहिताना स्वतःच्या मनाने आठवून शब्द लिहा, पाहून लिहू नका. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करा. आणखी आपण पुढच्या सेशनमध्ये नवीन ॲक्टिव्हिटी पाहू. धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग.